396व्या शिवजयंती निमित्त भव्य दिव्य असा भगवा चषक श्री शीतलादेवी क्रीडा मंडळ बोर्ली पंचतन यांच्या वतीनं आयोजित केलेला आहे आणि सामन्यांच्या शेवटच्या टप्प्यात आपण पदार्पण करत आहोत। क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना शीतलादेवी बोर्ली पंचतन विरुद्ध ओम जाकमाता कापोली। ओम जाकमाता कापोली यांनी लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। या सामन्यानंतर लगेचच सेमीफायनलचा पहिला सामना चिंचमाता बोर्ली पंचतन विरुद्ध बाल सेवा बोर्ली पंचतन। दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे। हा सामना संपतात लगेचच आपला सामना सुरू होईल। आणि सेमीफायनलचा दुसरा सामना ओम चिंचमादेवी बोर्ली पंचतन आणि या दोन संघांमध्ये जो संघ विजयी होईल यांचा सेमीफायनलचा दुसरा सामना होईल। ओम जाकमाता कापोली आपल्याला शेवटचा पुकार, लवकरात लवकर आपण मैदानाचा ताबा घ्या। आपला प्रतिस्पर्धी संघ मैदानामध्ये दाखल झालेला आहे। ओम जाकमाता कापोली हा संघ देखील मैदानात दाखल होत आहे। पंचांना विनंती आहे आपण लवकरच सामन्याला सुरुवात करायची आहे। शीतलादेवी बोर्ली पंचतन विरुद्ध ओम जाकमाता कापोली क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना। या सामन्याचे सत्कार मूर्ती मान्य श्री पिंट्याबाई वेश्वीकर विरोधी पक्ष नेते, यानंतर माननीय डॉक्टर श्रद्धा मचिंद्र पाटील याने देखील यायचं आहे। सत्कार मूर्ती आहेत आजच्या या सामन्यासाठी। तसेच मान्य श्री अमित तोंडलेकर माजी खेळाडू, मान्य श्री शरद पाटील माजी खेळाडू ओम चिंचमादेवी क्रीडा मंडळ, तसेच मान्य श्री जयवंत कांबळे माजी खेळाडू बालसेवा क्रीडा मंडळ, तसेच मान्य श्री भूषण परकर माजी खेळाडू चिंचमाता क्रीडा मंडळ, समीर पाटील मान्य खेळाडू माजी खेळाडू, त्यानंतर मान्य श्री ॲडव्होकेट अतुलजी चोगले नगराध्यक्ष शिवर्धन यांनी स्टेजवर यायचं आहे। आदित्य शिगवण आट्यापाट्या राष्ट्रीय खेळाडू याचा देखील सत्कार होणार आहे आणि कुमारी अनुष्का राजेंद्र पैर आट्यापाट्या राष्ट्रीय खेळाडू हिने देखील सत्कारासाठी यायचं आहे। पंचांनी सामन्याला सुरुवात करायची आहे। श्री निकेत कोसबे कृपया स्टेजवर यायचं आहे। आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे। निकेत कोसबे महिला खेळाडूंचे प्रशिक्षक निकेतजी कोसबे दिव्यागर यांनी कृपया स्टेजवर यायचे, आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे। आणि क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना ओम जाकमाता कापोली विरुद्ध शीतलादेवी बोर्ली। अजिंक्य पांडव वडवली यांच्याकडून आमच्या मंडळाला 200 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे, देणगी मिळालेली आहे। देणगीचा स्वीकार झालेला आहे, धन्यवाद। सामन्याला सुरुवात झालेली आहे। पहिल्या चढाईमध्ये बाबू बाद झालेला आहे, त्याला प्रत्युत्तर रोहन पानकर आताच थोड्या वेळापूर्वी महाड MIDC मधून आपला नेहमीचं काम संपवून ते बस सेवा पकडून बोर्लीत त्यांचं पदार्पण झाले आणि लगेच सामन्यासाठी उतरलेले आहेत आणि चढाईला गेलेले आहेत रोहन पानकर।
आपल्या तंबूत सुखरूप दाखल. त्यांना प्रत्युत्तर ओम जाकमाता कापुलिया संघाचा 16 नंबरचा खेळाडू कपिल राकेश शिरवटकर यांच्याकडून मंडळाला 500 रुपयाची देणगी आलेली आहे. देणगीचा स्वीकार झालेला आहे. धन्यवाद. श्री राकेश शिरवटकर यांनी स्टेजवर यायचे आहे. त्यांची बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि वैभव कदम शीतलादेवी क्रीडा मंडळाचा श्री सुबोध तोंडलेकर यांनी देखील स्टेजवर यायचं आहे. आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. छान सुंदर. वैभव कदम उजव्या कोपऱ्यात. हलकीशी चढाई करून आपल्या तंबूत सुखरूप दाखल. त्यांना प्रत्युत्तर ओम जाकमाता कापुलिया खेळाचा संघाचा 8 नंबरचा खेळाडू डाव्या कोपऱ्यात. थर्ड रेड साठी आलेला आहे राहुल. पाहूया राहुल काय करतोय. आणि राहुल याची पकड झालेली आहे. त्या पकडीमध्ये ते बाद. थर्ड रेड साठी ओम जाकमाता कापोल्याचा साहिल 1 पॉइंट कर तिकडं. चढाईसाठी गेलेला आहे रोहन पानकर. 2 नंबरची जर्सी प्रदान केलेला शीतलादेवी मंडळाचा रोहन पानकर. महाड MIDCच्या सध्या वेगवेगळे स्पोर्ट्स चालू आहेत आणि त्याच्यामध्ये रोहन पानकर यांनी आपल्या कंपनीचा संघ फायनलमध्ये नेऊन तो विजय करून दिला होता. असा हा रोहन पानकर शीतलादेवी क्रीडा मंडळाचा एक वरिष्ठ खेळाडू. श्री मिलिंद शेठ तटकरे यांचं आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत. मी त्यांना विनंती करतो त्यांनी आसनस्थ व्हायचं आहे. श्री शीतलादेवी क्रीडा मंडळ बोरली पंचतन हा संघ जर विजयी झाला तर अरुण हिवलेकर यांच्याकडून 10 बनियन त्यांना देण्यात येतील याची संघाने नोंद घ्यायची आहे. 10 खेळाडूंना किट देण्यात येईल. अक्षय पोद्दार कुठे असतील तर कृपया स्टेजवर यायचं आहे. मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि तिसऱ्या थर्ड रेड साठी कापोलिया संघाचा खेळाडू 1 नंबरची जर्सी प्रदान केलेला आणि त्याची पकड झालेली आहे. .396व्या शिवजयंती निमित्त श्री शीतलादेवी क्रीडा मंडळ बोरली पंचतन यांच्या वतीनं भव्य दिव्य असं भगवा चषकचं आयोजन केलेलं आहे. आणि या भगवा चषकसाठी श्री मिलिंद शेठ तटकरे यांच्याकडून 25,000चं देणगी मिळाली आहे. मंडळाच्या त्यांचं हार्दिक स्वागत आणि शतशः ऋणी आहोत आम्ही.
श्री मिलिंद शेठ तटकरे यांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत. आमच्या मंडळासाठी रोख रक्कम 25,000 त्यांनी दिलेली आहे आणि असंच यापुढेही ते आम्हाला सड हाताने मदत करतील. यानंतर होणारा सेमीफायनलचा पहिला सामना बालसेवा बोरली पंचतन विरुद्ध चिंचमाता बोरली पंचतन दोन्ही संघांनी नोंद घ्यायचे. यानंतर आपला सामना होणार आहे. शीतलादेवीच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे, दोघांनीच फक्त मागे उभे राहायचं आहे. प्रशिक्षक आणि चढाईवर गेलेला आहे रोहन पानकर. विश्रांतीपर्यंत दोन्ही समान गुणावर सामना आहे. दोन्ही संघांनी लाईन मध्ये उभे राहायचं आहे. एक छोटे गाणी सत्कार समारंभ इथं होणार आहे. सर्व खेळाडूंनी लाईन मध्ये उभं राहायचं आहे. राखीव खेळाडू आहेत त्यांनी देखील उभं राहायचं आहे. आजच्या या 396 शिवनिमित्त आयोजित भगवा चषक या हॅलो सत्कार मूर्ती आहेत मिलिंदजी तटकरे साहेब यांचा सत्कार करतील आमच्या मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार पाटील आणि उपाध्यक्ष सुकुमारजी तोंडलेकर. मी दोघांना विनंती करतोय मिलिंद शेठ तटकरे यांचा पुष्पगुच्छ शाल श्रीफळ आणि देऊन सत्कार करायचा आहे. जोरदार टाळ्या. मिलिंद शेठ तटकरे आणि सडा हाताने आमच्या मंडळाला 25,000ची देणगी दिलेली आहे त्याबद्दल त्यांचा आम्ही शतशः ऋणी आहोत आणि छोटे गाणी सत्कार आम्ही त्यांचा करत आहोत.
यानंतर एकशे 2 पंचायत समिती गण याच्यातून श्री सुकुमारभाई तोंडलेकर हे विजयी झाले, त्याबद्दल श्री शीतलादेवी क्रीडा मंडळ यांच्या वतीनं त्यांचा सत्कार करतील. आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री नंदकुमार पाटील यांना विनंती करतोय, त्यांनी सुकुमारभाई तोंडलेकर यांचा पंचायत समितीमध्ये निवडून आल्याबद्दल मंडळाच्या वतीने सत्कार करायचा आहे. शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत आहोत सुकुमारभाई तोंडलेकर यांचा. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर श्री चिंचबादेवी ओम चिंचबादेवी क्रीडा मंडळ याचे माजी खेळाडू शरद पाटील यांचा सत्कार करायचा आहे. मी नंदू भटकर यांना विनंती करतो, त्यांनी शाळ श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन शरद पाटील माजी खेळाडू ओम चिंचबादेवी बोरली पंचायत यांचं स्वागत करायचं आहे. यानंतर आदित्य शिगवण आट्यापाट्या राष्ट्रीय खेळाडू याचा सत्कार करतील श्री सूर्यकांतजी तोडणकर खजिनदार शीतलादेवी क्रीडा मंडळ बोरली पंचतन. आदित्य शिगवण आट्यापाट्या राष्ट्रीय खेळाडू याचा सत्कार करतील. अनुष्का पैर कुठे असतील तर कृपया त्यांनी क्रीडांगणात यायचं आहे. तसेच श्री भूषण परकर चिंचमाता क्रीडा मंडळ बोरली पंचतन यांनी देखील क्रीडांगणात यायचं आहे. मान्यवरांना विनंती करतोय, त्यांनी आसनस्थ व्हायचं आहे. तसेच आजच्या या सामन्यासाठी आपल्याला जे पंच म्हणून लाभलेले आहेत त्यांचा सत्कार आपण करत आहोत. मी पंचांना विनंती करतोय, त्यांनी क्रीडांगणात यायचं आहे. श्री अनिल राऊत यांचा सत्कार करतील विजय भाऊ, त्यांना मी विनंती करतोय शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन आजच्या या सामन्यासाठी पंच लाभलेले राऊत सर. धन्यवाद. यानंतर यानंतर रमेश पाटील पंच म्हणून लावलेले आहेत, त्यांचा सत्कार करतील सचिव संतोष मुरकर. त्यांना विनंती करतोय शाल श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करायचा आहे. जोरदार टाळ्या. शरद पाटील यांच्याकडून आमच्या मंडळाला 500 रुपयाची देणगी आहे. आमच्या मंडळ शतशः ऋणी आभारी आहे. यानंतर
कल्पेश जेमशे पंच म्हणून लाभलेले आहेत, त्यांचा सत्कार करतील मंडळाचे खजिनदार सूर्यकांत तोडणकर. मी विनंती करतोय त्यांनी त्यांचा शाल श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करायचा आहे. आता वरती घेऊ वाक्य काय असतं ते. नाव तुमचं? भाई भाई चल ए, पुढे त्यानंतर गणेश धाडसे सर पंच म्हणून लाभलेले आहेत, त्यांचा दिलीप तोंडलेकर यांनी करतोय, त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. शाल श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन. जोरदार टाळ्या. पंच म्हणून लाभलेले आहेत, त्यांचा सत्कार होत आहे. धन्यवाद. मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय त्यांनी आसनस्थ व्हायचं आहे आणि पंचांनी सामन्याला सुरुवात करायची आहे. लाईनमॅननी कृपया आपली भूमिका निभवायची आहे. पांडुरंग धनावडे यांच्याकडून आमच्या मंडळाला 250 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद. आमच्या विनंतीला मान देऊन भूषण परकर माजी खेळाडू चिंचमाता क्रीडा मंडळ बोरली पंचतन यांचा सत्कार करतील मचिंद्र नंदुबाई पाटील हे सत्कार करतील. भूषण परकर यांचं भूषण परकर माजी खेळाडू चिंचमाता क्रीडा मंडळ बोरली पंचतन यांचा सत्कार होत आहे. श्री दिलीप पांडुरंग तोंडलेकर यांच्याकडून आमच्या मंडळाला 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. देणगीचा स्वीकार झालेला आहे. धन्यवाद. दिलीप काकांचे पुन्हा एकदा रोहन पानकर चढायला गेलेला आहे. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. शीतलादेवी बोरली 6 गुण, ओम जाकमाता कापोली 4 गुण. पुन्हा एकदा रोहन पानकर.
आणि राहुल थर्ड रेडसाठी शीतलादेवी या मंडळाकडून उजव्या कोपऱ्यात खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आणि एक गडी बाद केला आहे त्यांनी. श्री बाबू नागे यांच्याकडून आमच्या मंडळाला 200 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद. आणि पकड तीनशे 96व्या शिवाजी जयंतीनिमित्त भव्य असा भगवा चषक कबड्डी स्पर्धा बोरली पंचतन क्रीडानगरीत संपन्न होत आहेत. आजच्या या भगव्या चषकासाठी माननीय आमदार श्री भरतशेठ गोगावले यांच्याकडून 50,000ची देणगी आलेली आहे. देणगीचा स्वीकार झालेला आहे. धन्यवाद. चढाईसाठी आलेला आहे वैभव कदम. 3 खेळाडूंच्या रणक्षेत्रामध्ये वैभव कदम उजव्या कोपऱ्यात. हलकीशी चढाई सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. प्रेक्षकांमध्ये श्रीकांत भाटकर जर कुठं असतील तर स्टेजवर आपल्याला सूरज भाटकर बोलवत आहेत. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे आहेत. चुकीची दुरुस्ती. चढाईवर गेलेला आहे रोहन पानकर. खुल गया. थर्ड रेड. आणि करण शहा जोरदार पकड केलेली आहे करण शहा यांनी. वैभव कदम चढाईवर गेलेला आहे आणि 1 गुणाची कमाई त्यांनी केलेली आहे. आणि प्रत्युत्तर ओम जाकमाता कापोली या संघाचा 77 नंबरची जर्सी प्रदान केलेला आणि हनुमान उडी मारून त्यांनी जवळजवळ श्वास आमचा रोखला होता, पण त्याची पकड झालेली आहे. आणि 3 पॉइंट. श्रीकांत भाटकर कृपया स्टेजवर या. सूरज भाटकर आपल्याला बोलवत आहेत. यानंतर होणारा सेमीफायनलचा पहिला सामना चिंचमाता बोरली विरुद्ध बालसेवा बोरली. दोन्ही संघांना विनंती आहे आपण लवकरात लवकर हा सामना संपताच ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. सामना संपलेला आहे. शीतलादेवी क्रीडा मंडळ विजयी झालेला आहे. विजयी संघाचे अभिनंदन. प्रेक्षकांमध्ये दयानंदजी तोंडलेकर कुठं असतील तर कृपया आपण व्यासपीठावर या. आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. यानंतर होणारा सेमीफायनलचा पहिला सामना